आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज इंग्रजी शब्द शिकायचे आणि ते वाचन शिकायचे. पण इंग्रजी शब्द वाचन शिकण्यापूर्वी इंग्रजीमध्ये जे 26 अल्फाबेट्स आहेत, 26 अल्फाबेट, त्या प्रत्येक अल्फाबेटचा उच्चार काय होते हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्याही पूर्वी AEIOU हे जे ओवेल साऊंड आहेत यांचा साऊंड काय होते हे माहित पाहिजे. म्हणून अगोदर आपण बेसिक घेऊ. पहिली बेसिक कोणती? AEIOU यांचा साऊंड काय होती, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. म्हणून काय करायचं, त्यांचा साऊंड घेऊ. साऊंड घेतल्यावर त्याच्यावर आधारित प्रत्येकाचे 5-5 शब्द घेऊ आणि त्या 5-5 शब्दामध्ये ओवेल साऊंड शिवाय जे दुसरे कॉन्सनंट साऊंड येतात, AEIOU सोडून जे दुसरे अल्फाबेट येतात त्यांचा उच्चार काय होते आपण ते पाहू. तुम्हाला आता कठीण वाटेल जरासं, मी फळ्यावर सांगलं ना तुमच्या ध्यानात येते. बघा किती ओवेल साऊंड येतं? 5. किती येतं बघा. त्यातला पहिला आहे ए, नंतर कोणता आहे रे? नंतर AEI, नंतर O, नंतर U. हे तर माहित आहे ना तुम्हाला, हे माहित आहे की नाही? AEIOU सोपं आहे. आता या 5चा काय करायचा, आपल्याला साऊंड करायचा. एचा साऊंड होते ऍ, एचा साऊंड काय होते? ईचा साऊंड होते ए, आयचा साऊंड होते ई, ओचा साऊंड होते आ आणि यूचा साऊंड होते अ. आता कोणी काही साऊंड सांगितले, कुठं काही असले, आपण ते ध्यानात ठेवायचे काय नाही. आपण हे ध्यानात ठेवायचे. एला म्हणायचं ऍ, ईला म्हणायचं ए, आयला म्हणायचं ई, ओला म्हणायचं अ आणि यूला म्हणायचं अ. आता आपण काय करू, एचा ऍ कसा होते पाहू आपण. मी एक शब्द लिहितो बघा इथं, BAT. आता बॅट तुम्हाला माहित आहे का? माहिती आहे, तुम्ही त्याला पाठ केलं. BAT म्हणजे बॅट. पण बॅट का बुवा, त्याला बॅट बॅट असं का म्हणलं? कारण याच्यामध्ये ए आहे आणि याला काय म्हणतो आपण? ऍ म्हणतो. याला काय म्हणतो आपण? मग याच्यामध्ये जे दुसरे अल्फाबेट आहेत, जसं याला सोडून बी आहे, याला सोडून कोण आहे? आणि याला सोडून आणखी टी आहे. मग या बी ला काय म्हणायचं आणि टी ला काय म्हणायचं हे पण माहित पाहिजे आपल्याला. मग बी ला म्हणायचं ब. बी ला ब म्हणणं अवघड आहे का? सोपं आहे की नाही? आणि टी ला ट म्हणणं सोपं आहे, कारण टी मध्ये ट आहे आणि बी मध्येच ब आहे. अवघड आहे का काही? जर मी म्हणलो बा मुरलीला मुरली म्हणायचं, अवघड आहे का? पण मुरलीला गणा म्हणलं तर अवघड आहे, हे की नाही? किंवा शौर्य आहे, शौर्यला जर म्हणलो आपण शाय म्हणा म्हणलो तरी सोपं आहे का? शौर्य मधलं शा हे शब्द होय. पण शाय ऐवजी मी जर म्हणलो शौर्यला रमेश म्हणा तर अवघड आहे, हे की नाही? तसं बीला ब म्हणणं सोपं आहे. बीला ब म्हणणं सोपं आहे. जर तुम्हाला म्हणले बीला स म्हणा, म्हणता येईल का? नाही. बीला ब म्हणा, टीला काय म्हणता? म्हणून काय झालं, हे या बीचा ब, या बीचा ब. काल आपण शिकलो बघा एक मात्रा. एक मात्रा म्हणजे कोण होय? स्वरा ये होय, येडक्याचा. पण आपण त्याला मात्र्यामध्ये मांडलं की नाही? आपण लिंबू शरबतची पण काल गोष्ट केली आपण. तसं इथं मी बिला ब लिहिला, बिला ब लिहिला. मग याचा मला आ लिहायचा आहे. याचा काय लिहायचा मला? मग ब च्या पुढे आ लिहिणं बरोबर वाटते का? नाही वाटत. मग त्या ऍ कसा झाला, त्याचा फक्त अर्धा चंद्रच काढायचा वरचा. याचा काय करायचा? अर्धा चंद्र काढायचा आणि या ब वर लिहायचा. आता काय झालं, लिंबू शरबतची कहाणी झाली. या ब मध्ये ऍ घुसला. या ब मध्ये काय घुसला? ऍ घुसला. आणि ब मध्ये ऍ घुसून ब्या झाला. ब मध्ये ऍ घुसून काय झाला? ब्या झाला. तुम्ही म्हणसाल सर इथं बीचा ब आला, याचा ऍ कुठं आहे? याचा ऍ कुठं आहे? तर इथं वरी आहे, त्या ब मध्ये घुसला ते, म्हणून तर बचा ब्या झाला. म्हणून बचा काय झाला? ब्या. आणि या टीचा कोण होते? टीचा मला सांगा आवडा बॅट. आवडा का याच्यामध्ये? मग आपण काय करू, असा दुसरा शब्द लिहू आणखी एक. हे बघा CAT. आता बघा इथं येला ये आहे वैभवी, येला ये आहे, टीला टी आहे. आणखी आगावचं कोण आलं? सी आला. आगावचं कोण आलं? मग सीला काय म्हणतात मराठीत? को. सीला काय म्हणतात? मग मी काय करतो इथं, आता मी क लिहितो इथं. मग तेच करायचं, सीचा क लिहिला, याचा आर्याच्या डोक्यावर लिहिला, मग क्या झाला? मग काय झाला? क्या. आणि टीचा काय झाला? म्हणून कॅट शब्द झाला.
मग तुम्हाला असे शब्द तिथं पाठ करायची गरज पडत नाही, तुम्ही आपोआप ओळखता शब्द पाहिला कीच, असं लिहायचं काम पडत नाही. उच्चार MAT, येला ये आहे, टीला टी आहे, फक्त यम आगावाला. यमला काय म्हणतात रे मराठीत? आता बघा यम मध्ये आहे की नाही 2 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत? 2 अक्षर. ए म, शेवटी कोण आहे? म आहे. मग ते ध्यानात ठेवायचं. ए म मग ते म ध्यानात ठेवायचं. मग यमचा म, असंच आणखी एक अक्षर आहे यमच्या संघ येते बघा, यन, य न. मग यन कोणासाठी येईल? न साठी येईल. यन कोणासाठी येईल? आणखीच एक असे एक अक्षर आहे यस, यस ए स. मग यस ला काय येईल? स. आणखी एक अक्षर आहे यफ, यफ. मग यफ ला काय येते? फ. आणखी कोणता आहे असं अक्षर? आर, 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 आ र, आ र. आर ला काय येईल? र. आणि या बी सारखा पी आहे, बी सारखा पी आहे. जसा बीचा ब होते, पीचा आणखी कोणतं अक्षर आहे करा असं लिहायसारखं? यल, 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 यलचा वाय, वायचा काय येते? ये, शेवटी ये आला ना वायला, ए. हा डी, डीचा ड. आता बाकीचं राहू द्या, हे नाही, हे नाही, हे वेगळ्या कॅटेगरीचे आहेत. इतकी लिहिली आपण. आता यमचा काय व्हायला रे? मॅट. शब्द काय झाला? लक्ष द्या इकडं, डिस्टर्ब होऊ नका, लक्ष द्या इकडं. SAT सॅट. आणि GAT, हा जीचा कोण होते? जीचा रुद्र, जीचा होते ग. लक्षात ठेवा, जीचा कोण होते? ग. मग शब्द काय झाला? गॅट. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मी 5 शब्द लिहितो म्हणलो, 5 शब्द लिहिले. आणखी लिहू शकलो असतो आपण, पण सगळा टाइमपास याच्यामध्ये गेला असता. आपले पुढचे 5-4 आणखी पण शिकायचे आहेत, हे की नाही? चला आपण आता ईकडे जाऊ. कुणाकडे जाऊ? ईचा मी तुम्हाला म्हणलो ए होते, ईचा काय होते? आणि याचा आपण काल काय केलता होता? याचा काय केलता आपण काल? लिहिण्यामध्ये याचा मात्रा केलता ना, याचा मात्रा, एक मात्रा केलता की नाही आपण? याचा क मधी ए एडक्याचा घुसवला, के झाला की नाही? कसा के झाला? कवर आपण मात्रा दिला, कवर आपण काय दिला? मात्रा दिला. तसं हे ए म्हणजे कोण होय? ए म्हणजे मात्रा होय. ए म्हणजे काय आहे? म्हणून आपण याला मात्रा पण म्हणू. असं एक याला काय म्हणू आपण? याच्यावर झूम कर बरं. याला आपण मात्रा पण म्हणू. याला काय म्हणू आपण? मात्रा. मग आपण लिहू, आपण काय करू माहितीये का? हे यम आहे ना, यम, हे लिहू आपण यम. नंतर इथं ये नाही लिहायचा, मधी कोण लिहायचा? ई लिहायचा, ई. आणि यन. आता बघा मचा काय, यमचा काय होते? म. मचा काय होते? जसा हा अर्धा चंद्र इथं घुसला याचा, तसं या येचा यडक्याचा मात्रा येते. कोण येते? मात्रा. मग या ईचा झाला मात्रा, मवर मात्रा मे, मवर मात्रा मे. आणि यांचा काय होते? व्यांश न. शब्द काय झाला मग? मे. सोपा आहे की नाही? आता बघा HEN. आता यचा काय होते? मी इथं लिहिलंच नाही. लिहिलं काय इथं? मग लिहू आपण. यचा होते ह. याचा काय होते? मग यचा ह, ईचा मात्रा हे, यंचा न, हेन. हे की नाही? हेन. GET. जीचा ग, ईचा मात्रा, टीचा ट. LET. यलचा काय होते रे? ल. आणि ईचा मात्रा ले, टीचा ट. आणि SET. यसचा काय होते? स. ईचा मात्रा से, टीचा ट, सेट. 1 2 3 4 5 शब्द आपले झाले. आता आपण घेऊ आय. बघा जसा ईचा यडका झाला, यडक्याचा मात्रा झाला, बरोबर? तसा आयचा ई झाला. आणि ई म्हणजे कोण होय? ई म्हणजे कोण होय? नाही नाही नाही, ई म्हणजे ही पहिली ई होय. कोणती ई होय? पहिली ई होय. ई म्हणजे वेलांटी. ई म्हणजे काय? वेलांटी. बघा कला वेलांटी की, कला वेलांटी की म्हणजे की. ई होय की नाही? मग ही ई कोण होय? ही कोणी नसून वेलांटी होय. ही कोण होय? वेलांटी होय. मग आपण हे शब्द पुन्हा लिहू. PIN.
पीचा प आणि आयची वेलांटी, आयची वेलांटी म्हणजे पला वेलांटी पी. याला काय म्हणायचं? पला वेलांटी पी, यांचा न पीन, है की नाही? टी आय एन टला वेलांटी टी टीन. एस आय टी सला वेलांटी सी टीचा ट. एफ आय टी फला वेलांटी फी टीचा ट. हा नंतर बघा एस आय एम एसचा सला वेलांटी सी एमचा म सिम. झाले 5 शब्द. आता पुढचं ओचा काय होते? ओचा काय होते? आता ऑचं कसं स्टोरी आहे माहिती आहे का? इथं बघा मी इथं चंद्र घुसवला, बाकी काहीच केलं नाही. मग काय करायचं? GOT. जीचा काय होते? जीचं काय होते? ग. जीचं काय होते? ग. आणि काय करायचं? हे अर्धा चंद्र इथं घुसवायचा. ते झाला ग्या. ते काय झाला? पण ग्यावर जमते का? नाही. या असंग असा एक काना आहे इथं. मग या कानाला आपण खाली घ्यावं लागेल. कानाला आपण खाली घ्यावं लागेल. मग काय झालं? ग आणि टीचा ट. LOT काय होईल रे? LOT लॉट. POT पॉट. BOM बॉम्ब. नंतर बघा BOSS असं पण येते बरं. DSS बॉस. शब्द काय झाला? मग बॉस कळला म्हणजे झाले 5 शब्द. तरी एक लिहू. LOSS लॉस. LOSS. आता युचा अ राहिला. युचा काय राहिला? अ. युच्या अच्या बाबतीत एक गोष्ट ध्यानात ठेवायची. युचा अ म्हणजे त्याचा उच्चार होत नाही. इंग्रजीमध्ये त्याचा उच्चार होते का? होत नाही. म्हणजे बघा मी शब्द लिहिला बघा. BUT. बूट नाही म्हणायचं. मी काय म्हणलो? युचा उच्चार होत नाही. मग काय करायचं? बीचा ब लिहायचा आणि टीचा ट लिहायचा. युचा उच्चारच करायचा नाही. बट युचा उच्चारच करायचा नाही. यू नाही म्हणायचं आपण. युला काय म्हणायचं आपण? नाही म्हणायचं. CUT वाचा बरं. कॅट. आता कधी कधी काय होते माहितीये का? युचा उच्चार होते आणि कधी होत नाही. असे आहे बघा. कधी होते आणि कधी होत नाही. म्हणजे जिथं होते ते ध्यानात ठेवायचं. जसं की बघा PUT आहे ना. PUT या युचा अ होते आणि युचा उ पण होते. आणि उ म्हणजे कोण होय? उ म्हणजे कोण होय? उकार. कला उकार कू. मग हे उकार. हे काय आहे? उकार. मग हे पीचा पला उकार पू आणि टीचा ट पुट. काय झालं? पुट. आता बघा GUM. जीचा ग युचा उच्चार झालाच नाही. यमचा म गम. SUM यसचा उच्चार स युचा उच्चार झाला नाही. यमचा म सम. झाले 5 शब्द. स्वरा शब्द झाले तर. आणि जे जे अल्फाबेट आले तर त्याचे उच्चार इथे मी लिहिले. तर तुम्ही काय करायचं? हे सगळं आधी लिहायचं. हे सगळी ओळ लिहायची. त्याच्या पुढे 1 2 3 अशी रेषा मारायच्या आणि मध्ये घरी गेल्यावर लिहायचं. तसं हे लिहायचं. हे लिहायचं. त्याच्या पुढे 1 2 3 रेषा मारायच्या. कळाले की नाही? पुन्हा मग हे लिहायचं दुसऱ्या पानावर. हे कोणत्या पानावर लिहायचं? दुसऱ्या पानावर. 1 2 3 रेषा मारायच्या. हे लिहायचं 1 2 3. हे लिहायचं 1 2 3. हे लिहायचं 1 2 3. आणि त्या 1 2 3 डब्यात काय लिहायचं? हे शब्द पुन्हा लिहायचे. हे शब्द पुन्हा लिहायचे. आणि हे लिहित असताना एक ओळ सोडून घ्यायचं. चिटकून लिहू नका. एक ओळ सोडून लिहायचं. कळलं सर्वांना? चला मग लिहा.